यवतमाळ जिल्हा आरोग्य भारतीच्या वतीने धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। याच कार्यक्रमात आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांत सचिव डॉक्टर प्रसाद बनसोड यांनी डॉक्टर अनिल आखरे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केली। या कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व धन्वंतरी स्तवनाने झाली। यावेळी आरोग्य भारतीच्या स्थापनेपासूनची माहिती, संघ शताब्दी, पंचपरिवर्तन, कुटुंब प्रबोधन, मानसिक स्वास्थ्य, पर्यावरण या संदर्भातील माहिती प्रास्ताविकेमधून डॉक्टर अनिल आखरे यांनी दिली। डॉक्टर प्रसाद बनसोड यांनी सत्कारमूर्ती डॉक्टर अनिल पटले यांचा विस्तृत परिचय दिला। यावेळी सत्कारमूर्ती यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन डॉक्टर अनुजा बनसोड यांनी केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष नरहर देव तसंच मंचावरील उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर अनिल पटेल यांचा सपत्नीक सत्कार केला। या कार्यक्रमाला डॉक्टर आशिष तावडे, डॉक्टर अमोल देशपांडे आणि डॉक्टर महेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरहर देव यांचा सत्कार केला। याच कार्यक्रमात बसवेश्वर आणि अयोध्या नगर प्रभाग शाखेच्या स्वयंसेवकांनी डॉक्टर अनिल पटेल यांचा सत्कार केला। आरोग्य भारतीतर्फे नुकताच केमिस्ट भवन येथे ज्येष्ठ धन्वंतरी चा सत्कार डॉक्टर अनिल पटेल यांचा झाला। या कार्यक्रमामध्ये धन्वंतरी पूजनाबरोबरच त्यांनी समाजात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा ज्येष्ठ धन्वंतरी म्हणून आपण सत्कार केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आरोग्य भारतीचे प्रांत सचिव डॉक्टर प्रसाद बनसोड सर यांनी आरोग्य भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली आहे। या कार्यक्रमामध्ये नवीन सदस्यसुद्धा आपल्या आरोग्य भारतीमध्ये जॉईन झालेले आहे। आता आरोग्य भारती संघटनेला जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यांमध्ये तालुका कार्यकारिणी स्थापन करण्याचे ध्येय उचललेले आहे। मी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आरोग्य भारती ही एक संघटना नाही तर ही एक चळवळ आहे। याच्यामध्ये आपण स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ ग्राम, स्वस्थ परिवार आणि स्वस्थ राष्ट्र या उद्दिष्टावर काम करतो। आरोग्य भारती ही क्युरेटिव्ह ट्रीटमेंट न देता प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटवर भर देते। याच्यामध्ये आपण पर्यावरण, स्वस्थ जीवनशैली, आरोग्य आणि शारीरिक कसरती यांच्यावर भर देतो। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जेवढ्या संख्येने होता येईल तेवढ्या संख्येने आरोग्य भारतीमध्ये सहभागी व्हावे।